नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी धाबा स्टाईल छोले बनवणार आहे। हे छोले मी रात्रभर भिजू घातलं होतं। स्वच्छ धुवून घेतलं आहे। याला कुकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मी भाजीपुरतं टाकलं आहे डायरेक्ट, आता टाकणार नाही भाजीला मीठ। खडे मसाले टाकून घ्यायचा आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे गॅसवरती। शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। बारीक चिरलेला कांदा घेतले आहे मी 2 आणि त्यातच बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकला आहे, बारीक चिरलेला अद्रक टाकला आहे, लसूण टाकला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकला आहे। ह्याचं सर्व छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे मिक्सरला। पेस्ट झाल्यानंतर हे छोले शिजले आहेत आपले खूप छान। गॅसवरती कढई ठेवायचा आहे। 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यातच आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे। हे तडतडल्यानंतर यातच आपल्याला बारीक केलेलं पेस्ट मिक्सरला हे छान असं तेलात टाकायचं आहे। एक 5-6 मिनिट परतून घ्यायचं आहे। ह्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तेल सुट्टी जीपर्यंत फ्राय करायचं आहे। तेल छान सुटलं आहे। यातच आपल्याला धने पावडर, जिरा पावडर, लाल तिखट तिखटानुसार टाकू शकता आपण, तिखट कसं लागते तसं। छान असं परतून घ्यायचं आहे याला पण। दोन ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। यातच आपल्याला थोडासा ठेवणीतला काळा मसाला टाकायचा आहे, काळं तिखट। याला पण छान परतून घ्यायचं आहे। छान मिक्स झाला आहे। यातच आपल्याला शिजलेले छोले टाकून घ्यायचे आहेत। मी आता मीठ टाकणार नाही, पहिल्यांदाच मीठ टाकलं आहे छोले शिजवताना। छान असं 2-3-4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे याला परत, अगदी कलर येईपर्यंत, तेल सुटजीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छोल्याला। वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे। एकदम तेल सुटलं आहे छोल्याला, मस्त शिजले आहेत छोले, एकदम मस्त झाली आहे भाजी। अशी नक्की करून पहा तुम्ही भाजी। कशी आवडली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुरी सोबत खूपच छान लागते छोले, धाबा स्टाईल छोले भाजी।